आदित्यजी मराठी नंतर मराठी हिंदी इंग्लिश कुठचंही का? अरे आप पूछो ना, मैं हर बार बोलता हूँ। अरे एक मिनट, वो एजेंसी वालों को भी बुला लो ना, तो वो बाहर एक मिनट सगळे रोल न झालेत। एक मिनट रोल न झालेत। आता आता नेक्स्ट तुम्ही घेणार आहे। आम्ही रिप्लेसमेंट शोधूया। एक मोठा धक्का लाल बिल्ला आणलाय का? सचिन अहिर आपले जवळचे आमदार आज एकनाथ शिंदे यांच्याकडून उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय। जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार? म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे। भावाला मी BSCची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत। मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता। मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार। अरे परवा पुण्यावर येताना आमची सखोल चर्चा, कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती आहे। पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतंच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलत आहेत। पण मुळात हाच प्रश्न आहे, जे जात आहेत त्यांना, मग सचिन भाऊ असतील किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे। जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते ज्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत, अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडं खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे। हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे। पूर्ण मराठी करून सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षाने पक्षातल्या काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात। मला वाटतं एक महत्त्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजते त्यांना हे कळतं, जे कोणाला माहिती आहे ते करते। सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे, अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी। म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळे म्हणण्याच्या गोष्टी असतात। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं। आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच। आणि आज मी परत एकदा विचारतोय, या देशातली लोक असतील, हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत। आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर, कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपनी विचार केला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो, हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे। त्याच्यात आम्ही कोलॅटरल पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो,
भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत त्यांना काय उच्च पदं मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 136 त्यांचे आमदार आहेत तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची थांबा, वरळी पुढचे आमच्या तिकडचे दोन प्रश्न आहेत तुम्हाला. तुम्ही म्हणता दुसरे, तर 2019 ला पहिली सर्वात संधी तर आपण सचिन अहिरांना दिली होती. सुनील शिंदे असताना पहिली आमदारकी त्यांना दिली. त्या ठिकाणी नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली होती. पण सचिन अरे वरळीच असून तुम्ही असे सचिन अहिरांना पण बघा, जे ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळते की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. सुनील शिंदे सुद्धा नाराज असल्याचे दिसते. अरे तुम्हाला ते कानात सांगतात का? आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केली जाते पंतप्रधान पदासाठीची काळजी का घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आत्ता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहिती आहे, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का? आदित्यजी, शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नको आहे. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळालेले ते भाजपला बदलायचे आहेत. आपला गड आहे वरळी, लालबाग, परळ, शिवसेना गड राहणार. या ठिकाणी ऑपरेशन सुरू दिसणार की नाही? कारण थेट तुमच्या घरातच घुसले. वैभवजी तुम्ही पण यासोबत. अनिल जी, हिंदी में जिस तरह से आज सचिन अहिर शिवसेना में शामिल हुए हैं, ये कहा जा रहा है कि वो 2022 में शिवसेना का जो धनुष्यबाण चुनाव चिन्ह है उसी पर चुनकर आए थे और आज वो चुनाव चिन्ह एकनाथ शिंदे के पास है, इसलिए वो जो है किसी देखिए, एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था इस चोरी को लेजिटिमाइज करेगी? अभी के भी जो CGI साहब है उन्होंने भी कहा है कि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड. और आप देख रहे हो जो TMC के साथ हो रहा है, जो आम आदमी पार्टी के साथ हुआ है, जो हमारे साथ पहले हुआ. अगर हमारे केस में पहले ही न्याय मिल जाता तो ये स्थिति आज नहीं होती. और ये स्थिति सिर्फ राजनीतिक दलों की नहीं है, ये स्थिति इन्होंने संविधान की बना के रखी है, जिस संविधान का अपमान भाजपा कर रहा है. और हमारी यही अपेक्षा है कि न्याय व्यवस्था उस संविधान का आदर करे. आपके दिनेश करीबियों में से सचिन अहिर रहे हैं. एकनाथ शिंदे जी की ओर से ऐसा लग रहा है. देखो, ये ऑपरेशन टाइगर नहीं था. अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है. उनके पंखों को छाटा जा रहा है. ऐसा क्यों लग रहा है? ऐसा क्यों लग रहा है ना? ऐसा क्यों लग रहा है? आपको नहीं लगता? नहीं, आपसे जवाब चाहते आप हैं. उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद यानी ये शायद उनका CM करके आखिरी सत्र हो सकता है. इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को. लेकिन इसी का अर्थ यही होगा कि उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो. सचिन अहिर को आप रोक नहीं पाए, आपके बेहद करीबियों में से हैं, वर्ली से हैं और आपके बेहद करीबियों में कचरे से को हैं. मैं ध्यान नहीं देता. आप अपने वो करीबियों BMC का काम है, वो देख लेगी. आप अपने करीबियों को भी रोक नहीं पाए. लगातार ये जो विपक्ष है आरोप लगा रहा है भाई किसी तरह से आप पार्टी को संभाल नहीं पा रहे हैं. आपके देखिए, करीबी हो करीबी ना हो, बात यही होती है कि आप किस नैतिकता के आधार पे चलते हैं. वही सबसे अहम मुद्दा होता है जीवन में. अगर आपको विधायक बनाया गया है, आपकी बेटी को हमने NGO की जो कोटा है उसमें से प्रभाग समिति दी है, आपके भाई को BST की समिति दी है, आपको भारतीय कामगार सेना दी है, आपको और कोई यूनियंस दी है, तो नैतिकता के आधार पे आप तो उसी पार्टी के साथ रहने चाहिए. और अगर उतनी भी नैतिकता नहीं है तो आप आईने में कैसे देख सकते हो खुद को? सर, क्या सक्सेना ने आपसे कोई बात करके आपको कोई स्पेसिफिक रीजन दिया कि किस रीजन देखिए, क्या है कि जो पर्सनल रीजंस होते हैं जिनका दिल किसी और में अटक जाता है तो क्या रीज़न देंगे? आइए चलो चर्चा करते हैं. यहाँ क्या हमने कम दिया?
बुलाइए आप भी, मैं तो यहीं खड़ा हूँ। नेताओं की परख में कहीं आप लोग की कमी रह गई। शायद हो सकती है, क्योंकि हम तो अंधविश्वास डालने वाले, हम अंधभक्त नहीं है, लेकिन जो साथ में होता है, जो आसपास होता है, उसमें हम अंधविश्वास करते हैं। आदित्य जी 2029 की आप हिंदी कब हुए? 2029 वो जो अच्छा, तो चुनाव हिंदी होने वाला वाला थे? है, क्या वो सबसे बड़ी चुनौती आप मानते हैं? क्योंकि बिल्कुल, 2029 का चुनाव भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती है। जिस भाजपा ने इस देश में और हम सबको लेके हिंदुत्व पे राजनीति की, जिस भाजपा ने इस देश में दंगे करवाए, आज भी पोलराइजेशन कर रहे हैं, जिस भाजपा ने राम मंदिर का मुद्दा लेके रथ यात्रा की इस देश में, वही भाजपा के लोग आज अयोध्या में जमीनों की चोरी कर रहे हैं, उसी में घोटाला कर रहे हैं। आज उसी भाजपा से ये अपेक्षित नहीं था कि उनके मुख्यमंत्री स्वयं उज्जैन में जाके वहाँ के मास्टर प्लान से छेड़छाड़ करें और वहाँ भ्रष्टाचार करें। आज ये जो सारे विधायक या सांसद भाजपा के साथ बैठ रहे हैं या भाजपा के पास जाएंगे, मैं उन्हें चैलेंज देता हूं कि आने वाले संसद के सत्र में पूछे उनसे कि उज्जैन में कैसे भ्रष्टाचार हुआ। मैं उन्हें चैलेंज देता हूं कि पूछे अयोध्या में क्या भ्रष्टाचार हुआ, क्यों घोटाला किया, हमारी हिंदुओं की जो भावना है उनसे क्यों खेला गया। आज मैं पूछना चाहता हूं इन्हीं सब लोगों से जो आज भाजपा के साथ बैठना चाहते हैं। तो देश के हिंदू ये भी पूछेंगे 29 में कि यही क्या वो भाजपा है जिन्होंने बाहर के लोगों को, जिन पे भ्रष्टाचार का आरोप है, जिन पे बड़े बड़े वीडियोस है, वो सारे लोगों को अपने सांसद बनाए, मंत्री बनाए, मुख्यमंत्री बनाए। क्या यही भाजपा है जो एक बार साफ थी और भ्रष्टाचार खिलाफी थी? क्या यही भाजपा है जो खुद को हिंदुत्ववादी कहलाती थी, जिसने आज अयोध्या में जब घोटाला हुआ, भ्रष्टाचार हुआ, कोई सवाल नहीं पूछना दिया, और उज्जैन में भी जो भ्रष्टाचार हुआ है तो मुख्यमंत्री नहीं बदल रहे? तो भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती रहेगी। क्या आदित्य ठाकरे 2029 में वर्ली विधानसभा से फिर एक बार चुनाव लड़ेंगे? आप जहाँ से बोलो वहीं से लड़ूंगी। बनारस से हो तो बनारस से लड़ूंगी। लड़ने में क्या है, जीतेंगे भी, क्योंकि ये हमारा गढ़ है। और आप देखोगे देश में परिवर्तन 29 में होगा। जिन्होंने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिन्होंने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, उन्हें ये देश की जनता स्वीकारेगी नहीं। राजनीति हो या क्रिकेट, देश विदेश की ब्रेकिंग हो या आपके मोहल्ले की बड़ी खबर, सब मिलेगा एक ही ऐप में, सबसे तेज और भरोसेमंद। अभी डाउनलोड करें दैनिक भास्कर डिजिटल।